श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या भाग्यवान बंधू आणि भगिनींनो, तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. पहिल्या 2 भागामध्ये आपल्या पाहिले की तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी कसा गैरफायदा घेतला, तुमच्या घरातील करणी बांधा तंत्रमंत्राचा प्रभाव आणि भयंकर नजर दोष वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर कसा नष्ट करायचा याचे अत्यंत गुप्त आणि जालिम तोडगे आपण पाहिले. मला पूर्ण विश्वास आहे की स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून तुम्ही ते उपाय नक्की केले असतील. आता वेळ आली आहे एका नव्या पहाटेची. विळखा तुटला आहे, नकारात्मक ऊर्जेचा नाश झाला आहे आणि तुमच्या घरावर असलेला तांत्रिक प्रयोगाचा प्रभाव आता पूर्णपणे विरघळला आहे. आजच्या या 3ऱ्या महाविशेषांकात आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेची ती पवित्र रात्र उलटल्यानंतर मिथुन राशींच्या नशिबांचे बंद कुलूप नेमके कसे उघडणार आहे. तुमच्या आयुष्यात कोणते असे 3 मोठे चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होता. हा व्हिडिओ अतिशय सविस्तर आणि माहितीपूर्ण असणार आहे. आपण यामध्ये केवळ ज्योतिष ग्रहांची चाल पाहणार नाही, तर तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे झाल्यावर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कोणते 5 गुप्त संकेत देणार आहेत हे देखील थेट सांगणार आहे. जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजून जा की आता तुम्हाला राजा होण्यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व स्वामी भक्तांना माझी एक आग्रहाची विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण स्वामींचा हा एकच शब्द तुमच्या निराश आयुष्यात नवी ऊर्जा भरण्यासाठी पुरेसा आहे. चला तर मग सुरू करूया आजचा हा अतिशय महत्त्वाचा महाविषय. ज्योतिषशास्त्रानुसार वटपौर्णिमा संपताच आकाशमंडलात मिथुन राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ ग्रहांची युती निर्माण होत आहे. तुमचा राशी स्वामी बुध हा सूर्यदेवांसोबत येऊन बुधादित्य राजयोग निर्माण करत आहे. त्याचवेळी तुमच्या भाग्यात स्थानावर देवगुरु बृहस्पती यांची अमृत दृष्टी पडत आहे. या ग्रहांच्या महापालटामुळे तुमच्या आयुष्यात खालील बदल तात्काळ दिसायला सुरुवात होईल. मानसिक शांतता. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या डोक्यावर जे प्रचंड दडपण होते ते अनामिक दडपण तुम्हाला सतत अस्वस्थ करत होते, ते वटपौर्णिमेच्या 2ऱ्या दिवसापासून हलके होईल. तुम्हाला एकदम फ्रेश आणि उत्साही वाटू लागेल. सकारात्मकतेचा संचार. घरातील उदास आणि भांडखोर वातावरण अचानक बदलून जाईल. घरात एक प्रकारचा मांगल्याचा आणि आनंदाचा सुवास दरवळू लागेल. बुद्धीचा अचूक वापर. बुध ग्रहांच्या बलवान स्थितीमुळे तुमचे रखडलेले निर्णय योग्य दिशेने जातील. ज्या कामात तुम्ही हात घालणार त्या कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. माझ्या मिथुन राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या 3 प्रमुख क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जिथे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. पहिला, महायोग. अडकलेला आणि बुडालेला पैसा परत मिळणे. मिथुन राशीच्या लोकांचा सर्वात मोठा त्रास म्हणजे ते लोकांना मदतीसाठी पैसे देतात, पण तो पैसा कधीच वेळेवर परत मिळत नाही. समोरची व्यक्ती पैसे असूनही तुम्हाला टाळत असते. वटपौर्णिमेनंतर निर्माण होणाऱ्या धनयोगामुळे तुमचा अनेक वर्षापासून अडकलेला पैसा, कोर्ट कचेरीतील अडकलेली संपत्ती किंवा व्यवसायात बुडालेले पेमेंट स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. समोरची व्यक्ती स्वतःहून संपर्क करून तुमचे पैसे परत करेल. दुसरा, महायोग. नोकरी आणि व्यवसायात अभूतपूर्व प्रगती. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढ गेल्या अनेक दिवसांपासून रोखलेली असेल तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आता सुधारेल. तुम्हाला मानाचे स्थान मिळेल.
जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्या दुकानात किंवा उद्योगात ग्राहकांची गर्दी वाढेल. नवीन कंत्राटे किंवा मोठ्या संधी अचानक चालून येतील. तिसरा महायोग, नवीन मालमत्ता आणि वाहन योग. ज्या मिथुन राशीच्या जातकांना स्वतःचे हक्काचे घर किंवा गाडी घ्यायची इच्छा होती पण काही ना काही कारणाने विघ्न येत होते, त्यांचे हे स्वप्न वटपौर्णिमेनंतर पूर्ण होणार आहे. बँकेचे कर्ज मंजूर होईल आणि मालमत्तेचे व्यवहार कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण होतील. जेव्हा तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपतो तेव्हा आणि चांगला काळ सुरू होतो तेव्हा ब्रह्मांड आणि तुमचे कुलदैवत तुम्हाला काही विशेष संकेत देतात. वटपौर्णिमेनंतर तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे 5 संकेत मिळत आहेत का यावर बारकाईने लक्ष ठेवा. अंगणात किंवा खिडकीत चिमण्यांची पाखरांची किलबिलाट. जर तुमच्या घरात अचानक पक्षी येऊ लागले, विशेषतः चिमण्या किंवा कावळा तुमच्या गॅलरीत येऊन ओरडू लागला, तर समजा की लवकरच काहीतरी गोड बातमी घरात येणार आहे. सकाळी उठल्यावर स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर प्रसन्नता दिसणे. जेव्हा तुम्ही सकाळी देव्हाऱ्यासमोर जाल तेव्हा जर तुम्हाला स्वामी समर्थांचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त हसरा आणि तेजस्वी वाटला तर हा प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद आहे. ही तुमचे संकट टळले आहे. अचानक घरातून सुवास येणे. घरात कोणताही अगरबत्ती किंवा सेंट न लावताही जर अचानक चंदनाचा किंवा कापराचा मंद सुवास जाणवला तर समजा की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला आहे. काळ्या मुंग्यांचे निघून जाणे आणि लाल मुंग्यांचा त्रास संपणे. घरातील नकारात्मकता संपताच विनाकारण होणारा कीटकांचा त्रास थांबतो. स्वप्नात वाहते पाणी किंवा शिवमंदिर दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ वाहते पाणी, समुद्राच्या लाटा किंवा एखादे जुने भव्य शिवमंदिर दिसले तर याचा अर्थ तुमचा नजरदोष आणि करणीचा प्रभाव पूर्णपणे धुवून गेला आहे. वटपौर्णिमेनंतर नशीब टिकवून ठेवण्यासाठी रोज करायचा एक सोपा विधी. चांगला काळ आल्यानंतर तो टिकवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. शत्रू पुन्हा डोके वर काढू नये म्हणून मिथुन राशीच्या लोकांनी रोज सकाळी उठल्यावर खालील छोटा विधी नित्यनियमाने करावा. काय करायचे तर सकाळी स्नान आटोपल्यानंतर तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घ्यावे. त्यात चिमूटभर हळद टाकावी. हे जल घेऊन घराच्या मुख्य दरवाजावर जावे आणि दरवाजाच्या उंबरठ्यावर पायरीवर उजव्या आणि डाव्या बाजूला हे पाणी शिंपडावे. पाणी शिंपडताना मनात म्हणावे, श्री स्वामी समर्थ राजे, माझ्या घरात सुख समृद्धी कायम ठेवा आणि वाईट शक्तींना बाहेरच रोखा. या उपायांमुळे घरातील लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही आणि घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचे कठीण दिवस आता संपले आहेत. तुम्ही जी काही सहनशीलता दाखवली आहे त्याचे फळ देण्याची वेळ आता देवावर आली आहे. भूतकाळात जे काही वाईट घडते त्याचा विचार करून आजचा दिवस खराब करू नका. वटपौर्णिमेनंतर तुमचे नशीब एका नव्या वेगाने धावणार आहे. स्वामींवर अथांग श्रद्धा ठेवा आणि कर्मावर विश्वास ठेवा. तुम्हाला आमचा हा भाग वटपौर्णिमा महाविशेषांक कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारची मोलाची माहिती गोळा करायला प्रचंड उत्साह मिळतो. पुन्हा एकदा आठवण करून देते, भविष्यात येणारे सर्व मोठे ग्रहांचे बदल आणि नशीब बदलणारे उपाय सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. सुरक्षित रहा, आनंदी रहा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.